नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 15 मे 2025 आणि मी आहे केदारनाथ या ठिकाणी। आणि या केदारनाथ या ठिकाणाहून तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे 15 पासून तर 30 मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की हे पाऊस म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे। म्हणजे आतापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही, असा पाऊस हा राज्यात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, काही नद्यांना पाणी देखील येईल, म्हणून असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात। म्हणजे 15 मे पासून ते 30 मे पर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती, तुम्ही काय करा, तुमची शेतीची कामे करून घ्या। कांदा असेल तर काढून घ्या, पाऊस उघडण्याची वाट पाहू नका। हळद असेल तर तुम्ही हळदीचे शिजवून वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा। त्याच्यानंतर ज्यांचा मूग चालू आहे, भुईमूग चालू आहे, बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की भुईमूग काढायला थांबवतं। मी म्हणलं तुम्ही काढून घ्या, कारण की पाऊस काय उघडणार नाही। आणि याच्यामध्येच काय होणार आहे, हा पाऊस काय होणार आहे 30 मे पर्यंत असाच चालू राहणार आहे। दररोज दोन दिवस एक भागात मुक्काम करत। आणि 30 मे नंतर काय होईल, परत मान्सूनचा पाऊस येईल, 1 जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जाईल, म्हणजे याच्यात सामावून जाईल। जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे, म्हणून हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं। आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी 15 मे ते 30 मे दरम्यान मान्सून पूर्व पाऊस चांगला कोसळणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे। बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, पुणे, नाशिक, पुन्हा नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, त्याच्यानंतर परभणी, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बीड, जालना, संभाजीनगर, म्हणजे सांगायचं झालं सगळीकडे पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी। बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शेतकऱ्याचे फोन आले, आमच्या ऊसाला पाणी कमी पडायले, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। म्हणजे समजा तुम्हाला उदाहरण द्या, एखाद्या गावाचं नाव सांगतो, समजा एखादा बीड धारा, जर बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाला म्हणजे ह्या 30 मे पर्यंत 4 वेळेस पाऊस येऊन जाणार, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच हा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, शेतीची कामे, ऊसवाल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। तुमच्या ऊसाला या 30 मे पर्यंत तुमच्या ऊसामध्ये 4 वेळेस पाणी साचल सऱ्यामध्ये, म्हणजे 4 वेळेस तुमच्या ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचल, म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी। ज्यांचा म्हणजे खास करून ज्यांचा ऊस असेल तर तेव्हा सांगतो की तुम्ही नांगरून खतं देऊन घ्या, कारण की पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक विषय दिला जाईल। धन्यवाद।